मी आज सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बानूरगड या ठिकाणी आले आहे। या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा आणि गुप्तेर खाते प्रमुख म्हणजे बहिर्जी नाईक यांची समाधी या ठिकाणी आहे। स्वराज्य निर्मितीमध्ये बहिर्जी नाईक यांचा मोलाचा वाटा आहे। कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती शपथ घेतली तेव्हा स्वराज्याला गुप्तेर खात्याची गरज भासली। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच बहिर्जी नाईक यांची गुप्तेर खाते प्रमुख म्हणून नेमणूक केली। पुढे जाऊन बहिर्जी नाईक यांनी आपल्या एकनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठ असलेल्या 3 ते 4 हजार मावळ्यांची गुप्तेर खात्यामध्ये नेमणूक केली आणि त्याच गुप्तेर खात्याच्या जोराच्या माहितीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा अनेक लढले। त्यामध्ये शाहिस्तेखाने बोटं तोडणं असू दे, अफजलखाना कोतळा काढणं असू दे, सुरतेची लूट असू दे किंवा उंबेरखिंड असू दे, अशा लढाई या माहितीच्या आधारे त्यांनी जिंकल्या। असा हा योद्धा याची समाधी बानूरगड या ठिकाणी आहे। काही लोकांना माहिती नसेल की या ठिकाणी यांची समाधी आहे, अर्ध्या महाराष्ट्राची माहिती नसेल की ती यांची समाधी आहे। तर याच ठिकाणी बहिर्जी नाईक यांचा शेवटचा श्वास मावळला होता। तर आपण पाहूया या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे। याच महादेवाच्या मंदिरामध्ये बहिर्जी नाईक यांनी शेवटचा श्वास घेतला होता। तर चला आपण बघूया, या ठिकाणी यांची समाधी आहे आणि इथून हा दीपस्तंभ शिवकालीन आहे। याच बांधिंग महादेव मंदिर या ठिकाणी बहिर्जी नाईक यांचा शेवटचा श्वास गेला होता। शिवकालीन मंदिर या ठिकाणी शिवलिंग आहे जे शिवकालीन आहे।